नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा मित्रांनो सविस्तर माहिती आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत। ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे निवड करायची, त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं, संपूर्ण पत्ता कसा भरायचा, त्यानंतर 7/12 कसा अपलोड करायचा, फोटो आणि मित्रांनो पासबुक कुठल्या स्वरूपात आणि कसं अपलोड करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला mahadiscom.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर बेनिफिशियरी सर्व्हिसमध्ये मित्रांनो अप्लाय दिसेल, अप्लायवरती क्लिक करा। यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्हाला स्कीम नेम ऑटोमॅटिकली दाखवेल। त्यानंतर आता तुम्हाला खाली जिल्हा निवडायचे ऑप्शन येईल। याच्यामधून तुमचा जो जिल्हा असेल मित्रांनो तो जिल्हा निवडा। त्यानंतर तुमचा जो तालुका असेल जिथे तुमची शेती आहे ते तालुका निवडायचा आहे। त्यानंतर ज्या गावात म्हणजे तुमची शेती आहे मित्रांनो ते गाव इथे निवडून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो गावाची यादी आहे। गावाची यादीमध्ये निवडल्याच्या नंतर पुढे तुम्हाला गट नंबर निवडायचा आहे। गट नंबर निवडल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पुन्हा एकदा गट नंबर निवडायचा ऑप्शन येईल तो टाका। त्यानंतर टाइप ऑफ लँड तुमचं स्वतःचं किंवा शेअर आहे ते तिथे निवडून घ्या। सामायिक असेल तर शेअर, स्वतःचं असेल तर सेल। त्यानंतर लँड ओनर नेम याच्यामध्ये मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे शेतकऱ्याचं नाव असेल, आपलं जे नाव असेल इथे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपली इथे जमीन दाखवली जाईल। त्यानंतर ॲप्लिकेंट फर्स्ट नेम इथे टाकून घ्यायचं आहे, प्रथम नाव, ॲप्लिकेंट हजबंड किंवा फादर नेम म्हणजे मधलं नाव आणि सर नेम म्हणजे लास्ट नेम आडनाव टाकायचं आहे। कॅटेगरी निवडून घ्यायचे आहे, मेल फिमेल ऑदर जे असेल ते। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ॲप्लिकेंट जे आहे ते कास्ट कॅटेगरी निवडायची आहे। कॅटेगरीमध्ये आपण SC ST OBC किंवा जनरल जी आपली कास्ट असेल ती कास्ट निवडा। याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, इथं मेल फिमेल। त्यानंतर त्याखाली आपल्याला एक ईमेल ID द्यायचा आहे। ईमेल ID दिल्याच्या नंतर मित्रांनो डिटेल्स ऑफ ॲप्लिकेंट, रेसिडेंट ॲड्रेस आणि लोकेशन आपल्याला इथं हाऊस नंबर टाकायचा आहे, लँडमार्क टाकायचा आहे, आपला जिल्हा ज्या ठिकाणी आपण राहत असाल तो जिल्हा, ज्या तालुक्यामध्ये आपण राहत असाल मित्रांनो तो तालुका आणि ज्या गावामध्ये आपण राहत असाल ते गाव ते विलेज इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे या यादीमधून अशा प्रकारे सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो पुढे तुम्हाला पिनकोड विचारेल। पिनकोडमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता जो तुमचा पोस्टल पिनकोड असेल तो इथं तुम्ही निवडून घ्या। याच्यानंतर आता आधार नंबर टाकायचा आहे, आधार व्हेरीफाय करायचा आहे, याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक आय ॲग्री दिसेल, या आय ॲग्रीवरती टिक करा। याच्यानंतर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली इथे तुमचा आधार नंबर टाकून मित्रांनो सेंड OTP किंवा OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर मित्रांनो आधारवर एक OTP पाठवले जाईल, आलेला OTP इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर OTP हॅज बीन व्हेरीफाईड झालेला आहे, आधार व्हॅलिडेट सक्सेसफुली झालेला आहे, ओके करा। ओके केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता व्हेरीफाईड नेम आलेला आहे, आधारवर जसं नाव असेल शेतकऱ्याचं ते आलेलं आहे, जेंडर त्यानंतर मोबाईल नंबर वगैरे सगळं माहिती आधारनुसार आलेली आहे। आता इरिगेशन सोर्स द्यायचा आहे, त्या विहिरीचा तुम्ही लँड, वेल किंवा कशावरती तुम्हाला मित्रांनो कशा अर्ज भरायचा आहे तो निवडा। वेल विहिरीवर भरायचा असेल तर वेल निवडा। इरिगेशन मोड मित्रांनो आपल्याला माक्रो ओपन किंवा पाईप कशाने आपण सिंचन करत आहात ते निवडायचं आहे। याच्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी, आता पाण्याची क्वालिटी कशी आहे, हार्ड आहे किंवा सॉफ्ट आहे ते आपण इथे टाकून घ्या। आता इरिगेशन सोर्स आपल्याला आपल्या विहिरीची खोली किती टाकायची आहे किंवा बोरची खोली किती टाकायची आहे ती इथं मित्रांनो अशा प्रकारे आपली खोली टाकून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इरिगेशन सोर्स डेट ऑफ रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये मित्रांनो किती तुमचं पाणी राहतं हे तुम्हाला टाकायची काही गरज नाही, फक्त लाल तारांकित भरा। इथं तुम्हाला आपल्याकडे शेततळे आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा। याच्यानंतर ही पुढे ऑप्शन भरायची गरज नाही। आता ॲग्रिकल्चर डिटेल द्यायचे आहे, क्रॉप टाईप मागील वर्षी आपण कुठलं पीक घेतलं होतं त्या शेतामध्ये ते इथं टाईप करायचं, किती कोणतं घेतलं, किती घेतलं, त्यानंतर त्याच्या मागच्या वर्षी आपण किती घेतलं होतं किंवा कोणत्या हंगामामध्ये घेतलं होतं ते पीक इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला एक्झिस्टिंग पंप डिटेल्स, स्वतः आता तुम्ही जो पंप वापरता त्याची माहिती द्यायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला येस करायचं आहे, एक्झिस्टिंग पंप डिटेल्स आहेत का, त्यानंतर टाईप कोणता आहे, AC किंवा DC कोणता पंप आपला वापरता तर आपल्याला इथं DC करायचं आहे मित्रांनो। DC केल्याच्या नंतर एक्झिस्टिंग पंप सब टाईप याच्यामध्ये आपल्याला सबमर्सिबल किंवा सरफेस जो वापरत असेल तो टाईप करा, आपण इथे सबमर्सिबल करू शकतो। एक्झिस्टिंग पंप कॅपॅसिटीमध्ये आपण सध्या कुठला पंप वापरतो, 3 HP चा किंवा 5 HP चा जो आपण वापरत असाल तो HP इथे निवडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर सोर्स ऑफ पंप, एक्झिस्टिंग पंप आपण कशाने तो चालवता तर इथं आपण डिझेलचे ऑप्शन आहे, डिझेल निवडा। त्यानंतर एनर्जी एफिशिएंसी पंप आहे का तर याच्यावरती क्लिक करून आपल्याला येस करायचं आहे। येस केल्याच्या नंतर मित्रांनो खाली तुम्हाला अॅन्युअल डिझेल तुम्हाला किती दररोजचं डिझेल लागतं ते डिझेल तुम्हाला इथं लिटरमध्ये द्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथं रिक्वायर्ड पंप डिटेल्स, आता तुम्हाला जो हवा असलेला पंप आहे त्याची माहिती द्यायची आहे। आता रिक्वायर्ड पंप डिटेल्समध्ये इथं टाईप केल्यानंतर आपल्याला DC पंप घ्यायचा आहे, ज्यामध्ये रिक्वायरमेंट पंप सब टाईपमध्ये यायचं आहे। याच्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकता सबमर्सिबल आणि सरफेस, तर सबमर्सिबल वरती क्लिक करा। त्यानंतर पर्सनल पंप कॅपॅसिटी जी आहे ते रिक्वायर्ड आपल्याला किती वॉटरसाठी लागतं। त्यानंतर मित्रांनो आता रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटीमध्ये HP मध्ये आपल्याला 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP अशी पंप दाखवले जाईल, जे आपली जमीन धारणा असेल त्याच्यानुसार आपल्याला इथं पंप सिलेक्ट करायचा आहे किंवा सिलेक्ट करता येणार आहे।
याच्यानंतर आपल्याला जे रिक्वायरमेंट लिटर आणि मिनिटाला जे येतं ते इथं आपल्याला द्यायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर बुस्टर पंप आपल्याला निवडायचा आहे किंवा बुस्टर पंप जर का निवडला मित्रांनो तर अतिरिक्त रक्कम जी आहे ती आपल्याला इथं भरावी लागते. याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला जे मोनोपोल हाईट पोल जो आपल्याला वाढून जर घ्यायचा असेल मित्रांनो तर त्याची सुद्धा रक्कम आपल्याला आलेख लागेल. नसेल तर नो वरती क्लिक करा. त्यानंतर नीड बुस्टर पंप सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचा असेल तर यस केलं तर वरची रक्कम जी आहे ती आपल्याला स्वतःच भरावं लागणार आहे. त्याच्यासाठी इथं नो करायचं केल्यावर मित्रांनो हे ऑप्शन जे आहे ते ऑटोमॅटिक गायब होणार आहे. आता बँक अकाउंट डिटेल द्यायची आहे. सर्वात अगोदर अकाउंट नंबर टाका. अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आयपीएससी कोड इथे टाकून सर्च आयपीएससी वरती क्लिक केलं तर पुढे तुम्हाला बँकेचं नाव ऑटोमॅटिकली इथं दिसेल. MICR कोड सुद्धा ऑटोमॅटिकली येणार आहे. ब्रँच नाम येणार आहे आणि ब्रँच जी विलेज आहे सिटी आहे जी नाही आली तुम्ही इथं टाईप करून घ्या. आता डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन मध्ये मित्रांनो खाली तुम्हाला एक बॉक्स आहे याच्यावरती टिक करायचं. याच्यावरती टिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं आहे जे मित्रांनो PDF स्वरूपात असले पाहिजे. 500 KB पर्यंत त्याची साईज असली पाहिजे. तर यासाठी तुम्हाला 7/12 कॅन्सल चेक किंवा पासबुक किंवा पासपोर्ट साईज फोटो असे अपलोड करायचे. तर सर्वात अगोदर आपण 7/12 अपलोड करू. त्याच्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या समोर जिथे कुठेही तुम्ही तुमचा 7/12 सेव्ह करायला असेल अशा प्रकारे ओपन करून मित्रांनो इथं पाहू शकता 7/12 अपलोडला आहे. आता सध्या तुम्हाला अपलोड करायचं नाही. तुम्हाला काय करायचं सर्व डॉक्युमेंट एकदा अपलोड करून द्यायचे. आता त्यानंतर कॅन्सल चेक किंवा पासबुक कॉपी सुद्धा अपलोड करायची PDF मध्ये. चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर जिथे कुठे तुम्ही तुमची पासबुक कॉपी ठेवलेली असेल ती मित्रांनो अशा प्रकारे इथं अपलोड करून घ्यायची आहे. अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा खाली यायचं आहे. खाली तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली इथं आलेलं आहे. आता तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो सुद्धा PDF मध्ये अपलोड करायचा आहे. याच्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो सुद्धा अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला त्या समोर जो अपलोड ऑप्शन आहे मित्रांनो 7/12 समोर तुम्हाला अपलोड ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता 100% अपलोड झालेली आहे फाईल. त्याच प्रकारे 2 नंबरच्या फाईलवर सुद्धा अपलोड करा. 2 नंबरची फाईल सुद्धा 100% अपलोड झालेली आहे. 3 नंबरची फाईल सुद्धा अपलोड करायची आहे. पाहू शकता 3 नंबरची फाईल सुद्धा सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. तिन्ही डॉक्युमेंट आपले अपलोड झालेले आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो डू नॉट प्रेस F बटन दाबायचं आहे. ओके करा. त्यानंतर डू नाउ रिअली वॉन्ट टू सबमिट तुम्हाला खरोखर सबमिट करायचं आहे का ओके करा. त्यानंतर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो सोलरचा अर्ज आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. पाहू शकता बेनिफिशरी ID सुद्धा आलेला आहे. बेनिफिशरी नाम आलेलं आहे. मोबाईल नंबर संपूर्ण माहिती इथं आलेली आहे. मित्रांनो या याची तुम्हाला प्रिंट मारून घेऊ शकता. तर मित्रांनो पुढे तुम्हाला पैसे भरायच्या टायमाला किंवा पुढची जी प्रोसेस आहे या MK ID नेच होणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.